भारताला न्यूझीलंडने तिसऱ्या वन डे सामन्यात पराभूत केलं आणि मालिकाही जिंकली। भारतासाठी हा पराभव लाजिरवाणा ठरला, कारण विराट कोहली वगळता भारताच्या दिग्गज फलंदाज यावेळी अपयशी ठरले आणि त्यामुळे भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे। पण आता भारताच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम न्यूझीलंडचा कर्णधार मायकल ब्रेसवेल यांनी चोख केलं आहे। सामना संपला आणि त्याने भारतीय संघाच्या या पराभवानंतर एक खास गोष्ट सांगितली। भारताने खरंतर या मालिकेतील पहिला सामना जिंकला होता, त्यामुळे भारताला ही मालिका जिंकण्याची सर्वात जास्त संधी होती। पण भारताला राजकोट येथील दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला। त्यानंतर मालिकेत न्यूझीलंडने एक अशी बरोबरी केली होती, पण त्यामुळे तिसरा वनडे सामना हा सर्वात महत्त्वाचा होता, कारण या सामन्यात जो विजयी ठरणार होता त्याला मालिका जिंकता येणार होती। पण भारताला या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला। या पराभवानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराने भारताला चांगलेच डिवचले आहे। न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेसवेल म्हणाला की भारतात येऊन खेळताना नेहमीच एक दबाव असतो। न्यूझीलंडच्या संघाने येथे प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकली आहे, ही एक विशेष गोष्ट आहे आणि ही मला तुम्हाला खास करून सांगावीशी वाटते। यावेळी आम्ही जे करून दाखवलं ते भारतात यापूर्वी कधीच घडलं नव्हतं। आम्ही नेहमीच भारतात येऊन चांगलं क्रिकेट खेळण्याची आशा बाळगतो। एक संघ म्हणून आम्ही ज्या गोष्टी चांगल्या करतो त्यावरच ठाम राहिलो आहोत। आम्ही एक संघ म्हणून काम करतो। आम्ही जगाच्या दुसऱ्या टोकाकडील एक छोटा देश आहोत आणि मोठ्या देशांशी स्पर्धा करतो। डॅरिल मिचेल गेल्या अनेक वर्षांपासून एकदिवसीय सामन्यांमध्ये अप्रतिम खेळत आहे। तो एक नम्र माणूस आहे, त्याला त्याचे फळ मिळताना पाहणे विशेष आहे। या मालिकेत 3 खेळाडूंनी पदार्पण केले आणि त्यांना चांगला अनुभव घेता आला। न्यूझीलंडच्या कर्णधाराने यावेळी आम्ही एक संघ म्हणून कसे यशस्वी ठरलो हे तर सांगितलेच, पण त्याचबरोबर आम्ही यावेळी कसा ऐतिहासिक विजय मिळवला हे सांगताना ब्रेसवेलने जे शब्द वापरले ते भारताच्या जखमेवर मीठ चोळणारेच होते।